सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील तब्बल 20 ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले आहे। यात काही सरपंच लोकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळे गावातील 5 सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न सादर केल्याने अपात्र करण्यात आले। यात अंजली चव्हाण, नूरजहां हुसेन शेख, तेजश्री संजय गायकवाड, शांताबाई नागनाथ कांबळे, बलबीम शिवा खांडेकर यांचा समावेश आहे। माढा तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतीचे तब्बल 7 सदस्यांना देखील अपात्र करण्यात आले। या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले। सोनाली माने, रोहिदास गायकवाड, नेताजी चमरे, संगीता पाटोळे, चंचला पाटील, प्रीतम पाटील, दीपाली गायकवाड यांचा समावेश आहे। बार्शी तालुक्यातील खडकोणी येथील मनीषा कोथमिरे आणि गीता आगाव या 2 सदस्यांना अतिक्रमणावरून अपात्र करण्यात आले आहे। त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील बामणीचे अर्जुन साळुंके तर अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडीच्या सुरेखा माळी, माळशिरस तालुक्याच्या बसेरीच्या शालन माने यांना 3 अपत्य असल्याने अपात्र ठरवण्यात आले। करमाळा तालुक्यातील हिवरवाडीच्या अनिता पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र करण्यात आले आहे। करमाळा तालुक्याच्या देवसाळीचे आशिष गायकवाड यांना देखील अतिक्रमण केल्याने तसेच करमाळा तालुक्यातील निमगाव लखन जगताप यांना अतिक्रमण पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले आहे। एकाच वेळी अशा प्रकारे ग्रामपंचायत सदस्यांवर मोठी कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।